सर मी सांगलीतून आलेली आहे. हे आमचे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे सुवर्णवेदा फार्मसीचे. हे स्वतः एक फार्मसी बनवते सुवर्णवेदा. आमच्याकडे चामखिळीचं औषध आहे. ज्यांना चामखिळी असते ना मानेवर, पाठीवर, चेहऱ्यावर, डोळ्यावर, डोळ्याच्या खाली, त्या चामखिळीवर 3 दिवस लावायचं. फक्त चामखिळीवर लावा. 3 दिवसांनी ते ड्राय होते आणि निघून जाते. हे आमचं जेल आहे. हे गुडघ्याला आणि टाच्याला स्पेशल आहे. जिथं तुम्ही गुडघ्याला टाचेला लावणार ना, टाचा स्वच्छ धुवून लावा, गुडघ्याला डायरेक्ट लावा. लावला ना 5 दिवस तुम्ही लावा, 1 नंबर रिझल्ट आहे सर याचा. ह्याला लेप लावायचं. हे ऑइल आहे. हे सर्दीला चालतंय, डोकेदुखीवर चालतंय, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, विंचू चावला, दाढ जरी दुखत असेल तर हरभरे डाळे एवढा कापूस घ्यायचा, भिजवायचा आणि दाढेमध्ये ठेवा, दाढ दुखायची थांबते. ऑल इन वन मल्टीपर्पज ऑइल आहे हे सर. ओके. हां हे हे ना 100 ml आहे. हे 60 ml आहे. 100 ml आहे ती 399ची तुम्हाला आज 200 रुपयाला भेटते. आणि जी 60 ml आहे तुम्हाला ही 299 रुपयाला भेटते. ही 399 आहे. 399 आहे आणि 299 आहे. हां आता इथे 150ला देतो आणि ही 200 रुपयाला देतो सर. बरं, आता हे बघणारे जे व्ह्यूअर आहेत आपले, जे व्हिडिओ बघून त्यांनी जर तुम्हाला संपर्क साधायचा म्हणलं तर तुमचा काय ॲड्रेस किंवा काय नंबर? आमचा आहे नाही बघा ना, कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा. हे एक आमच्या सरांचा नंबर आहे, दुसरा माझा नंबर आहे. मलम एकच, फायदे अनेक. तेल बघा, तेल एकच, ऊपर का बोर्ड निकल. 1 नंबर रिझल्ट आहे त्याच्या सगळ्या. आणि ऑनलाईन कोणत्या प्लॅटफॉर्मला अवेलेबल आहे का? ऑनलाईन आमच्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला ॲड्रेस टाकला ना, तो तुमच्या घरपोच आम्ही पाठवतो. फक्त 50 ते 60 रुपये कुरिअर चार्ज घेतो. आणि जे MRP त्या MRPवर देतो. आणि कृषी प्रदर्शनमध्ये तुम्हाला इथं 50% डिस्काउंटमध्ये भेटते. कारण की इथं डायरेक्ट कंपनी देते. नंतर ना कसं असतं, कंपनी डिस्ट्रीब्युटरला देते, डिस्ट्रीब्युटरकडनं दुकानमध्ये, दुकानकडनं मग कस्टमरकडे. इथं ॲडव्हर्टायझिंग केली जाते सर. शेतकऱ्यांना आपण मोफतमध्ये लावतो सगळ्यांना. मोफत लावल्यावर त्यांना आवडलं, त्यांना फरक पडला तर आपण एक 50% ऑफरमध्ये दिलं जातं सर. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. हे सर सांगताय का माहिती? ओके, चालेल सरांकडून. सर नमस्कार. नमस्कार. माहिती द्या. माझं नाव अशोक गायकवाड. आमची कोनार बेकरी मशनरी आहे. आमच्याकडं बेकरीच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहे, मिक्सर झाले, ओव्हन झालं, बेकरी शीटर झालं, घरगुती व्यवसायासाठी तुम्हाला लागणाऱ्या छोट्या छोट्या मशनरी झाल्या, त्या आमच्याकडे मिळून जाते ना तुम्हाला. ही कोणती मशीन आहे? हे ओव्हन आहे माझ्याकडं. ह्याला रोटरी ओव्हन म्हणतात. ह्याच्यामध्ये 12 ट्री बसतात. रोटरी ओव्हनमध्ये 15x18चे 12 ट्री बसतात ह्याच्यामध्ये. खोलून दाखवता तर? हो, खोला. खोलून घ्यायचं. पिन या बाजूला. हा घरगुती ओव्हन आहे. घरगुती तुम्ही यूज करू शकता ह्याला. हा 6 ट्रे ओव्हन आहे. हा 6 ट्रे ओव्हन आहे. ह्याच्यामध्ये 2 किलो बिस्किट ॲट अ टाईम निघत आहे. पण घरी जरी म्हटलं सर तर घरगुती यूजसाठी तो खूप मोठा दिसत नाही का? नाही, हा फ्रीजच्या तुमच्या लेवलसाठी आहे. जेवढं तुमचं फ्रीज आहे घरामध्ये तेवढीच मशीन आहे. अच्छा, म्हणजे एक छोटा खाणे उद्योग घरी चालू करायचा म्हणलं तर त्या उपयोगासाठी आहे का? हो. ओके. ते बाजूचं काय आहे? बाजूचं मिक्सर आहे सर. ह्याच्यामध्ये 10 किलो मैदा तुम्ही मळू शकता ॲट अ टाइम 10 किलो. ह्याला 30 लिटर म्हणतात. हा इम्पोर्टेड आहे माझ्याकडं, तो पण इम्पोर्टेड आहे. चालू करा. दोन्ही पण एकच आहे का? नाही, ह्याला प्लॅन्ट्री मिक्सर म्हणतात. ह्याच्यामध्ये बिस्किट आणि केक तुम्ही मळू शकता. तो त्या बाजूला माझ्याकडे स्लायसर आहे. जसं की ब्रेड, टोस्ट ते तुम्ही त्यामध्ये कटिंग करू शकता. अच्छा, आणि त्याच्यातून जे प्रोडक्ट तयार झाले तर असे प्रोडक्ट तयार ते गव्हाचं बिस्किट आहे माझ्याकडे. आता तुम्ही जे हातामध्ये घेतले ते गव्हाचं बिस्किट आहे. हे गव्हाचं बिस्किट? गव्हापासून तुम्ही बिस्किट तयार करू शकता. अच्छा. आता हे जे तुम्ही मशीन्स दाखवले आहेत, हो, ह्या घरगुती छोट्या उद्योगासाठी उपयुक्त आहेत का मीडियम उद्योग? तुम्ही घरगुती जर उद्योग करत असाल, एक आणि हा दोन मशनरीमधून तुम्ही घरगुती उद्योग चालू करू शकता. 2 मशनरीमधून हा एक आणि तो ही एक आणि हे दोन घेऊन तुम्ही घरगुती छोटासा उद्योग चालू करू शकता. बरं, आता जर एखाद्या व्हिडिओ पाहून एखाद्या मनामध्ये संकल्पना आहे की छोटा खाणे उद्योग चालू करायचा, तर त्यानं तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचा नंबर किंवा तुमचा ॲड्रेस काय असणार आहे? माझा नंबर आहे 86 053 89 230. माझा पत्ता आहे 7/4 भूमी पार्क, देहू पुणे, किंवा कागल MIDC कोल्हापूर.
आणि आता ह्या मशीन ज्यावेळेस तुम्ही ग्राहकाला विकणार आहे हां. तर ह्या चालवण्याचं काय तुम्ही प्रशिक्षण वगैरे हो, देताय का? आपलं प्रशिक्षण आहे देऊमध्ये. तुम्हाला देऊमध्ये ह्याचं प्रशिक्षण मिळून जाईल. किती दिवसाचं? 1 महिन्याचं आहे, 3 दिवसाचं आहे, 15 दिवसाचं आहे. ओके. आणि ज्यावेळेस ही मशीन खरेदी करायची आहे ग्राहकाला त्यावेळेस या मशीनवर सरकारी काही सबसिडी आहे का? सबसिडी आहे, त्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे. ओके. PMGP, CMGP, FMGP, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. हो. त्याच्यामधून तुम्ही लोन घेऊ शकता. 35% सबसिडी आहे त्याला आता. ओके. प्रशिक्षण संस्थेचं नाव? प्रशिक्षण संस्थेचं नाव सूरज बेकिंग अँड ट्रेनिंग आहे, पुणे. देहू पुणे. देहू पुणे. अच्छा. ट्रेनिंग द्यायला हे सर आहे. ट्रेनिंग देण्यासाठी सूरज हां. सर म्हणून आहे, तर ते 2 शब्द बोलतील. तुम्ही त्या ट्रेनिंगचा हे द्या ॲड्रेस सांगा, तिथं काय काय फीचर असणार आहेत. नमस्कार, मी सूरज अशोक गायकवाड. मी सगळे ऑल बेकरी प्रोडक्ट शिकवतो. खारी म्हणा, टोस्ट, बटर, बिस्किट, कुकीज ऑल. माझा नंबर आहे 86 054 66 249. ओके, चालेल. थँक्यू. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे जर ह्या मशीन्स आत्ता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणाला जर याच्याबद्दल आणखी माहिती द्यायची असेल किंवा मशीन्स खरेदी करायची असेल तर त्या सरांनी सांगितलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मशीन्स खरेदी करण्यासाठी तुमच्या इथं जवळ ऑफिस नगरला किंवा पुण्यालाच यावं लागेल. हो, पुणे आणि कोल्हापूर. मेन ब्रांच कोल्हापूरची आहे आपली. आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस आपलं कोल्हापूरला आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस आपलं कॉर्नर ओव्हन अँड मशिनरीचं हां. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा आपला कोल्हापूरला आहे. बरं. आणि आपलं ब्रँच आहे पुणे आणि थोड्या दिवसात आपली ब्रँच संभाजीनगरला पण चालू होती. चालू होणार आहे. ठीक आहे. आणि हे सरकारी योजनेअंतर्गत सबसिडी मिळून जाईल. हा, या आपल्या पूर्ण व्यवसायामध्ये सरकारी योजनेचा लाभ घेता येतो. चला, ठीक आहे. थँक्यू. आपण पाहू शकतो. दादा नमस्कार. नमस्कार. हे पडा हातामध्ये आणि स्टॉल संबंधी माहिती द्या. तुमच्या कशासंबंधी स्टॉल आहे, हे काय आहे, शेतकऱ्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचता? नमस्कार, मी सानप हरिश्चंद्र अंकुश. हां, थोडं जवळ धरा आणि मोठ्याने बोला. ग्लोबल विकास ट्रस्ट आष्टी. हां. आता हा उपक्रम आमचा ग्लोबल विकास ट्रस्ट सामाजिक संस्थेअंतर्गत चालू आहे. तर याचे संस्थापक मयंक गांधी सर. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे कामं करत आहोत. जसं असन जलसंधारण असन, इतर काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतो. तर त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड उपक्रम राबवतो. तर फळबागेमध्ये आपण पपई आहे, शेवगा आहे, लिंबूनी आहे, केळी आहे, डाळिंब आहे, सीताफळ हे रोप आपण शेतकऱ्यांना एक अल्पशा दरामध्ये देतो. तर त्याच्यामध्ये तुती असेल, रेशीम जर उद्योग करत असतील शेतकरी तर त्यांच्यासाठी एक प्रोत्साहनपर आपण एक 10,000 रुपये आपण आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी करतो. तर एक मिनिट हे वाक्य रिपीट करा. काय म्हटलं तुम्ही आता? कोणता उद्योग? रेशीम उद्योग. रेशीम कसं आहे, आता आपल्या इकडं आपल्या मराठवाड्यात जर पाहिलं तर हां. एक पाण्याचं प्रमाण कमी आहे. बरोबर. आणि रेशीमसाठी आपल्याला एक अत्यल्प पाणी लागतं. हां. आणि त्या अत्यल्प पाण्यामध्ये आपण रेशीम शेतकऱ्यांना करण्यासाठी एक प्रोत्साहन देतो. तर प्रोत्साहन देण्यासाठी आपण कारण की रोपं देत नाही तर तुतीचे, तर रोपं न दिल्यामुळे तर आपण एक प्रोत्साहन म्हणून आपण शेतकऱ्यांना 10,000 रुपये आपण त्यांना अर्थसहाय्य करतो. बरं, ते 10,000 रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी काय करावं लागेल? कोणत्या कागदाची पूर्तता करावी लागेल? तर आपल्याकडे ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेअंतर्गत आपल्याला जे काही डॉक्युमेंट लागतात, आपल्याला पहिला प्री बुकिंग सर्वे म्हणून आपण करतो. त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना पूर्ण डॉक्युमेंटची माहिती देतो. तर जसं की आपल्याला आधार कार्ड, की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांचं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड घेतो. त्याच्यानंतर 7/12/8 की जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे का नाही हे पाहण्यासाठी घेतो. त्याच्यानंतर बँक पासबुक घेतो. जेणेकरून काही शेतकरी काय करतात, आपल्याकडे रोप बुकिंग करतात. बुकिंग कसं आपण अल्प दरामध्ये देतो. पण काय होतं, कधी कधी शेतकऱ्यांचे काय कारण असतं, त्यांचं वैयक्तिक कौटुंबिक कारण असेल किंवा हे असेल, तर रोपं काय करतात ते कॅन्सल करायचे म्हणतात. तर ते बँक पासबुक आपण त्यांना रिफंडिंग करण्यासाठी परत आपण ते बँक पासबुक घेतो. तर असे आपल्याला डॉक्युमेंट लागतात आणि त्याची नोंदणी केली जाते. त्याच्यानंतर आपण ते रोप शेतकऱ्यांना एक 8-10 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. अच्छा, म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर इथं दाखवलेले जेवढे काही रोप आहेत ते अत्यल्प दरामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले जातात. हो, बरोबर. म्हणजे कसं आष्टी ऑफिसला काही आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून जातात. आणि रोप घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांना काय सहाय्य? रोप दिल्याच्या नंतर आपण रोप लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचं मोफत मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांसाठी करतो. अच्छा, त्याचं काय शिबिर भरवलं जातं का? त्यासाठी आपल्याकडं शिबिर भरवलं जातं. कारण की एखादा वैयक्तिक समजा एका गावामध्ये समजा आपले 10 शेतकरी आहेत ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेअंतर्गतचे, तर त्या 10 शेतकऱ्यांना आपण एका प्लॉटवरती घेतो.
त्याच्यानंतर एका प्लॉटवरती जमा केले तर तिथं आपण एक वैयक्तिक प्रशिक्षण म्हणून आपण त्या शेतकऱ्यांना तिथं देतो. आणि प्रत्येक महिन्याला आपली एक व्हिजिट होती. समजा केळीचं पीक आहे, 12 महिन्यामध्ये हार्वेस्ट होतं, तर त्याला आपण प्रत्येक महिन्याला एक ॲग्रोनॉमिस्ट आपला तिथं जाऊन प्रत्येक त्याच्यामध्ये खत आहे, कीड व्यवस्थापन आहे, अदर काही ॲक्टिव्हिटीज असतील तर ते तिथे ॲग्रोनॉमिस्ट आपले तिथं जाऊन सांगतात. बरं, आता शेवटी एकदा व्हिडिओ बघून जर तुमच्याशी संपर्क साधायचा म्हणला, तुमचा संपर्क नंबर आणि तुमचं ऑफिस कुठे आहे याची माहिती द्या लास्ट. तर आमचं ग्लोबल विकास ट्रस्ट संस्थेचे मराठवाड्यामध्ये तुम्हाला 12 ऑफिसेस आहेत. त्याच्यामध्ये शिरसाळा आहे, शिरसदेवी आहे, आष्टी आहे, परभणी आहे, पाथरी आहे, परतूर आहे, ढोकी आहे, भूम आहे, त्याच्यानंतर वसमत आहे, अर्धापूर आहे, अकलूज आणि पैठण, असे मराठवाड्यातले 12 ठिकाणी आपण काम करतो. तर शिरसाळा येथे आपलं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे शेतकऱ्यांना मोफत आपण प्रशिक्षण देतो, जेणेकरून लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण एक्झॅक्ट बिल्डिंग अशीच आहे का तिथं हो. प्रशिक्षण केंद्र आहे? प्रशिक्षण केंद्र पूर्ण ही बिल्डिंग अशीच आहे. ओके. त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण डेमो प्लॉट, ह्या बिल्डिंगच्या सभोवताली आपल्याला डेमो प्लॉट आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्याकडं डेमो सेशनचं प्लॉट आहे. हे 22 प्लॉट आहेत आपले. तर 22 प्लॉटमध्ये सुरुवातीपासून सिट्रेस चालू होतं. तर ही 22 प्लॉट आहेत. डाळिंब आहे, लिंबुनी आहे, सीताफळ आहे. तर हे टोटल 22 प्लॉट आहेत. हे बिल्डिंगच्या सभोवताली आहेत पूर्ण. सर्टिफिकेशन वगैरे पण हे ट्रेनिंग झाल्यानंतर याचं काय सर्टिफिकेट भेटतं? ट्रेनिंग झाल्याच्या नंतर एक तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. ग्रुप ट्रेनिंगचं भेटतं. सर्टिफिकेट भेटतं. ओके, आता मला सांगा तुमची वेबसाईट किंवा तुमचा नंबर द्या एक लास्ट. आमचा नंबर ग्लोबल विकास ट्रस्ट, जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा 90 22 36 35 98 हा नंबर आहे. त्याच्यानंतर वेबसाईट पाहिजे असेल तुम्हाला ग्लोबल विकास ट्रस्ट ऑर्गनायझेशन हा आहे. ठीक आहे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ओके. हां, तर नमस्कार. आपण शेतीच्या आष्टीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहेत आणि इथे एक स्टॉल लागलेला आहे. तर जे काय प्रोडक्ट आहेत याच्याबद्दल आपण या दादांकडून माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार, मी विकास तोंडे. आपला श्रावणी फूड्स या नावाने बिझनेस आहे. यामध्ये आपण आवळा, जांभूळ आणि गुळावर प्रक्रिया करतो. प्रथमतः आपण इथे घेऊ. हे आवळ्याचं ज्यूस आहे, थोडंसं मोठ्याने बोला. शुगर फ्री ज्यूस आहे हा. आणि आवळ्याचा आर्क म्हटलं तरी चालेल. याच्यात आपण पाणी टाकलेलं नाही आहे, प्युअर आर्क आहे. ही आवळा कँडी स्वीटमध्ये येते. ही मसाला कँडी आहे. आवळा पावडर आहे. आवळ्या संबंधित सगळे प्रोडक्ट आहेत का? हो, आवळ्याचे आणि जांभूळमध्ये प्रोडक्ट आहे आपले. हे जांभळाचं ज्यूस आणि पावडर आहे आपल्याकडे. बरं, आता हे का वापरावेत किंवा ह्याच्यापासून फायदे काय? आवळ्यामध्ये सी विटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते शरीरासाठी फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुरळीत होते. म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आवळा महत्त्वाचा आहे. बरं, कोणत्या आजारासाठी विशेष डॉक्टर याचे रिकमेंड करतात? पोटाच्या सगळ्या आजारावर चालतो आवळा. हो, आणि केस गळत असेल किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम असेल तर याने सॉल्व होतात. याने सॉल्व होतात. हे या बाजूला हे काय जांभूळ? हे जांभळाचे प्रोडक्ट आपण शुगर पेशंटला आपण रिकमेंड करतो. त्यांच्यासाठी खास बनवलेलं आहे आपण. ज्यूस आहे? हो, कसा जांभळाचा घ्यायचा? ज्यूस आहे हा 20 ml 20 ते 25 ml घ्यायचा असतो रोज सकाळी कोमट पाण्यातून. प्रमाण 20 ते 25 ml. पाणी वगैरे टाकायचं नाही? हां, कोमट पाण्यातून घ्यायचं. तसं जरी घेतलं तरी चालतं ते. आणि गावरान फळापासून बनवलं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट आपल्याला झालेलं नाही. पूर्ण आयुर्वेदिक आहे. पूर्ण आयुर्वेदिक आहे ते. आणि ही जांभळाची पावडर आहे, ही बियापासून बनवलेली, जांभळाच्या बियापासून. ही कशी घ्यायची आणि ती उपयुक्त कशासाठी? ही शुगर लेवल कंट्रोल करते. शुगर लेवल कंट्रोल करते. आणि ही एक छोटा चम्मच घ्यायचा असतो, कोमट पाण्यातून घ्यायचा सकाळी उपाशीपोटी. हो, उपाशीपोटी. बरं, आता व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक बघतील त्यांनी जर तुमच्या संपर्क साधायचा म्हणलं तर तुमचा नंबर किंवा तुमच्या ऑफिसचं नाव सांगा. कुठे काय? आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7083 116266. ॲड्रेस आहे श्रावणी फूड्स, राहुरी, धामुरी, बुद्रुक, अहिल्यानगर. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. कृषी प्रदर्शन 2026 आष्टी येथे आपण आलेलो आहोत आणि ते एक स्टॉल बघायला. आता जवसाचं स्टॉल आहे. तर या दादांना आपण याबद्दल माहिती विचारू, याचे फायदे. दादा आपल्याला बघा ना, सांगा. रोस्टेड जवस आहे. याच्यात आयुर्वेदिक 8 घटक आणि रोस्ट केलेला आहे. हां, याच्याबद्दल माहिती द्या आम्हाला. हात, पाय, पाठ, मान, कंबर, गुडघेदुखी कमी, कॅलोस्ट्रॉल कमी, खप कमी, अस्थमा, दमा कमी,
हाडं मजबूत होतात, हाडासनी कॅल्शियम मिळते, हार्टला काय प्रॉब्लेम होत नाही. आणि एकदा वापरला आणि तुम्हाला लागला ह्यावर नंबर आहे, घरी फोन केला दुसरा टाईम घरपोचसुद्धा मिळते, होम डिलिव्हरी. बारक्या मुलांच्यापासून वयस्कर लोकांपर्यंत सगळी खाऊ शकतात, सगळ्यांना चालतं. त्याच्यात आयुर्वेदिक 8 घटक आहेत. गुगळ, शेवगा, जांभूळ पावडर, आंबे हळद, काळं मीठ, लिंबू, अर्जुन शाल. रोस्टेड आहे. हो, सगळं रोस्टेड आहे. अजून माहिती पाहिजे असली गुगल, नेट, यूट्यूब, डॉक्टरांच्याकडे पण घेऊ शकता याच्याबद्दल. मार्केटमध्ये चटणीचं जवस असतं ते वेगळं, हे वेगळं. अच्छा, आणि हे आता पाहिल्याप्रमाणे याच्यामध्ये काहीतरी पिवळा घटक दिसतो, हे काय केलं? ते आयुर्वेदिक 8 घटक आहेत सर. गुगळ, शेवगा, जांभूळ पावडर, आंबे हळद, काळं मीठ. रोस्ट करताना ते टाकलेलं आहे. हो, इंडस्ट्रियल इव्ही ओन मशीनमध्ये जेवढ्या पाल तेवढ्या टेम्परेचरनं रोस्ट केलेला आहे. अच्छा, आणि हे आपल्या पेशंटला डॉक्टर रिकमेंड करतात का? हो, सगळ्यांना चालतं. हे नॅचरल प्रोडक्ट आहे. तुम्ही मेडिसिन खायचं असला हे खाल्ला तरी चालेल. आणि याचं खाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं? रात्री जेवून झाल्यावर 1 चमचा खायचा आहे बॉडी मेंटेनसाठी. वेट लॉस करायचं म्हटलं तर 2 चमचा खायचं, दुपारी आणि रात्री. दुपारी आणि रात्री वेट लॉससाठी. सकाळी नाही. सकाळी नाही. बरं, आणि दुसरं आता इथं पाहतोय मी. आणि हे चिया सीड्स आहे. हां, हे चिया सीड काय आहे याच्याबद्दल माहिती द्या जरा. हे चिया सीड्स आहे. रात्री भिजवायचं, सकाळी प्यायचं. 1 ग्लासमध्ये अर्धा चमचा. हीट, उष्णता, गरमी, डायबिटीज, हेअरफॉल कमी, डॉकपॉट्स कमी, रक्त शुद्धीकरण होते, नजर तेज होत्या, शांत झोप येणे, विटॅमिन, प्रोटीन आणि फायबर मिळतात ह्याच्यामध्ये. बरं, आता हे व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला हे प्रोडक्ट मागवायचं असेल, नंबर आहे आमचा, तुमचा contact number. कसा संपर्क साधतील? तुम्ही नंबर सांगा आणि तुमचं ऑफिस. आमचा नंबर आहे, पुण्याचा आहे. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट केला घरपोच मिळून जाईल. हा नंबर 9743701313. ओके, आणि तुमचं कुठं पुण्याला ऑफिस आहे? पुण्याला आहे. ओके, चला, थँक्यू. धन्यवाद. डॉक्टर स्वामीनाथन कसे प्रदर्शन 2026 तालुका आष्टी जिल्हा बीड इथं आपण आलेलो आहोत आणि इथे एक स्टॉल बघितला आहे आपण आता, जो गाई म्हशीच्या पशुखाद्य संबंधित आहे. आपण त्या दादांना त्याच्याबद्दल माहिती विचारू. दादा नमस्कार. नमस्कार, मी महादेव ढाकणे, जाफा पशु आहारतर्फे या ठिकाणी आपल्याला कंपनीच्या वतीने थोडी माहिती सांगत आहे. आपल्याला कल्पना आहे की आज या पशु आहाराच्या एकंदरीत कंपनीपैकी जाफा पशु आहार ही एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी मूळची इंडोनेशियाची असून महाराष्ट्रामध्ये सुपा MIDC पारनेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जवळ आमची फॅक्टरी आहे. याच्यामध्ये आपण पोल्ट्री खाद्य तयार करतो. जनावरांसाठी लागणारे जसे गाय, म्हशीसाठी, शेळीसाठी आपल्या सर्व प्रकारचे खाद्य आहेत. वासरांसाठी वेगळं खाद्य आहे, गाभण गाईसाठी खाद्य आहे. आता एवढ्यातच आपण आमच्या संशोधन आणि विकास विभागाने मास्टर फीड नावाचं नवीन उत्पादन मार्केटमध्ये आणलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पहिल्यांदाच कंपनीने प्रयोग केलेला आहे, ज्याच्यामुळं म्हशीसाठी, गाईसाठी खूप चांगलं न्यूट्रिशन, चांगलं तत्व घटक त्याच्यामध्ये मिळतात. या ठिकाणी आपल्या स्टॉलला नक्की आपण शेतकऱ्यांना माहिती देतो आहे, तर भेट द्या. माझं नाव महादेव ढाकणे. माझा नंबर आहे 9158007245. धन्यवाद. जमलं. राग हां. आता दादा मला एक सांगा, या बाजूला या बाजूला दाखवलं तुम्ही कोंबडी, त्या बाजूला दाखवले गाय, त्या बाजूला मासे, या सर्वांचं खाद्य भेटतं आपल्याला? सर्वांचं खाद्य. पोल्ट्री खाद्य आहे, हे दूध देणाऱ्या सर्व गाईंसाठी आहे. हे ॲक्वा फीड म्हणजे माशांसाठी आहे. पीक फीड म्हणजे डुक्कर, जे काही वरापालन ज्याला म्हणतो त्यासाठी सर्व प्रकारचं खाद्य आहे. जवळपास 100पेक्षा जास्त खाद्य आमचे आहेत. हे दाखव. हो. आणि आता सांगा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आपल्यापर्यंत येतील त्यांना संपर्क साधण्यासाठी तुमचं ऑफिस कुठे आहे आणि तुमचा नंबर एकदा सांगा. तुमची वेबसाईट असेल तर ती. आमचं ऑफिस जे आहे जाफा कॉम्फिड इंडिया लिमिटेड, भारतामध्ये पुणे इथं ऑफिस आहे. आणि जी फॅक्टरी आमची आहे जिथं शेतकरी व्हिजिट करू शकतात, सुपा MIDCमध्ये जाफा पशु आहार नावाची फॅक्टरी आहे. शेतकऱ्यांना जर तुमच्याशी संपर्क साधला आणि काही बुकिंग केली तर तुम्ही त्यांना घरपोच सेवा देताय का? आमची घरपोच सेवा आहे. आष्टीमध्ये किंवा प्रत्येक तालुक्याला आमचे डीलर आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलर आहेत. तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9158007245. ठीक आहे, धन्यवाद. हां, तर कृषी प्रदर्शन आष्टी 2026 इथे आपण आलेलो आहोत आणि ते एक स्टॉल पाहिला आहे आपण, जो खताशी संबंधित आहे. तर या सरांना आपण त्याबद्दल माहिती विचारू, ते आपल्याला माहिती देतात. नमस्कार, मी ललित पाटील, जिल्हा प्रतिनिधी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. सर्वजणांना खताच्या बाबतीत माहितीच आहे की 50 किलोचे बॅगा म्हणून काय आहेत काय नाही, सर्व हे त्याच्यानं सुपरिचितच आहेत. पण आम्ही
काही आमची टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी काय आहे काय नाही त्याच्याबद्दल आम्ही लोकांना माहिती सांगण्याचा यामार्फत कृषी प्रदर्शनामार्फत प्रयत्न करणार आहोत. आता समजा तुम्हाला एक मला सांगायला आवडेल की 143514ची ही बॅग आहे. हे फक्त एक आमच्या कंपनीचंच प्रोडक्ट आहे जे आमच्या कंपनीकडे अवेलेबल आहे. आमची कंपनीच्या बाबतीत थोडंसं आणखी पार्श्वभूमी सांगतो तर भारतातली सगळ्यात अगोदरचं खत उत्पादन करणारी कंपनी आमचीच आहे. अच्छा. तर त्या आणखी 100 वर्षाहून अधिक काळापासून आम्ही खत उत्पादनात काम करत आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खतं आम्ही मार्केटमध्ये आणत असतो. जसं की आता हे 143514 जे खत आहे तर जर हे 1026 आहे. 1026 आपलं हे पारंपरिक खत झालं, सर्व ठिकाणी जे नेहमी वापरलं जाणारं सगळ्यांना माहीत असलेलं खत आहे. पण त्याच्या बदल्यात जर 143514 आपण कम्पेअर केलं तर याच्यातला रिझल्ट हा सगळ्यात चांगला आणि त्याच्यातनं उत्पन्नही चांगलं येतं. कारण काही लोक बघा ऊसाला पहिल्या डोसमध्ये 1026 तुम्हाला माहितीच असेल की 1026 प्रिफर करतात पहिल्यांदा टाकायला. तर आम्ही त्यांना सांगतो की 1026 न टाकता 143514ला प्राधान्य द्या, कारण त्यात 35% फॉस्फरस आहे. कारण की ऊसाच्या असेल किंवा कोणत्याही पिकाला बळकटी देण्यासाठी फॉस्फरसचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांना तुमच्या किंवा ह्या आपल्या कृषी प्रदर्शनामार्फत सांगू इच्छितो की जेव्हा आपण कुठल्याही पिकाला खत देणार आहोत त्यावेळेस आपली पिकाची अवस्था, त्याला कुठल्या नत्राची किंवा कशाची गरज आहे ते एकदा बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत हे बघताना तुम्हाला हे कसं कळेल, आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना जुन्या काळात आपल्याकडे भरपूर प्रमाणात शेणखत उपलब्ध होतं. आता ते नाही आहे. आता गाई किंवा गुरं जी आहेत ते क्वचितच आपल्या गावात असतात. पहिले प्रत्येकाच्या घरी एक दोन गाई म्हशी असायच्यात. तर त्याच्यामुळे आपलं काय तर ऑर्गॅनिक कार्बनचा जे रेशो आहे तो जमिनीत मेंटेन राहायचा. ते सध्याच्या कालावधीत आपण रासायनिक खतांचा वापर करून ते हे व्हायला लागलं आहे, जमिनी खराब व्हायला लागल्या. त्याच्यामुळे आम्ही लोकांना खतं वापरायच्या अगोदर पण एक सांगतो की तुम्ही माती परीक्षण करा. की जे लोकांचं अजून माती परीक्षणाकडे एवढा कल नाही आहे, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. कृषी विभाग त्याला लोकांना त्याच्या बाबतीत अवेअर करायचा प्रयत्न करतात. आणि तुमच्या कृषी प्रदर्शनामार्फत पण आम्ही लोकांना सांगू इच्छितो की त्यांनीही याच्याकडे जरा माती परीक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. नाही येतील ना, आता आमची लॅब आहे बीडमध्ये, तर आम्ही त्याला काहीतरी शासकीय जे आपण देतो ना त्यांचं ती परत काही सांगतच नाहीत आपल्याला किती नाही. ते अजून त्याच्याविषयी मला काही माहिती नाही बरं का एवढं डिटेल्समध्ये. पण आमची जी लॅब आहे आमच्या लॅबमध्ये तुम्हाला माती परीक्षण करून भेटेल. त्याला काही जास्त नाही, नॉमिनल चार्ज आहे. ते आम्ही तुम्हाला करून देऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य दोघं तपासून तुमचा pHही तपासू शकतो. तुमची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीही आम्ही तुम्हाला त्यात तपासून देऊ शकतो. जे काही नॉमिनल चार्ज आहेत तुम्हाला मी ते सांगतो किती असतील ते, किती खर्च. आणखी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी जास्त पुढचे हे करायचे असतील, आणखी सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म जर अन्नद्रव्य तपासायचे असतील, आमची लॅब आहे काकीनाडाला, तिथून आम्ही तुम्हाला तिथूनही चेक करून देऊ शकतो. त्याला पण काहीतरी 500 का 700 रुपये बरंच काहीतरी चार्ज आहे. आमच्याकडे जवळ आहे ना, ही जळगावला समजा. जळगावून आले का? नाही हे नाही म्हणत तुम्हाला, तुमच्याकडून सॅम्पल घेऊन आम्ही काकीनाडाला पाठवतो. आमच्या पण आम्ही शासकीय जर दिलं तर त्यांचा रिपोर्ट यायला पाहिजे ना आम्हाला. नाही त्या बदल्यात मी कंपनीला सांगतो शासकीयचं येत असेल नसेल तर मला माहीत नाही. पण जर तुम्हाला करायचं असेल आमच्या मार्फत तर आम्ही तुम्हाला करून देऊ. ठीक आहे. 500 रुपये खर्च आहे का तो? नाही काय असेल ते खर्च असेल तुम्हाला मी सांगतो. दादा हे काय प्रोडक्ट आहे ह्याच्याबद्दल माहिती द्या. हे आमचं एक ग्रोमोर नॅनो DEP आहे. जे आपण DEP तुम्ही ऐकलं असेल, जे शेतकऱ्यांचं सगळ्यात आवडीचं खत आहे DEP. हां. तर त्याच्या बदल्यात आम्ही हे ग्रोमोर नॅनो DEP केले की जे आपली जमिनीची जी रास होत चालली आहे रासायनिक खतं वापरून त्याच्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की फवारणीद्वारे द्या तुम्ही खताला. फवारणीद्वारे दिल्यामुळे तुम्हाला लवकर लागू होतं, तुमची जमीन चांगली जाते, तुमचं वेळ वाचतं आणि उत्पन्नामध्ये तुम्हाला 20 ते 30% याच्यामध्ये नक्की फरक पडतो. आणि ते कोणत्या पिकाला द्यावं लागतं? ते कोणत्याही पिकाला तुम्ही कंशाही याच्यामध्ये त्याला देऊ शकता तुम्ही, त्याच्या काही हे नाही आहे. ऊसाला म्हणलं कसं वापरावं लागतं? तुम्ही कुठल्याही त्याला याच्यासोबत स्प्रे करू शकतात ना. त्याचं प्रमाण काय असणार आहे? तुम्ही त्याला एका याच्यामध्ये तुमचा पंप केवढाचा आहे, पंप किती एका एकरसाठी 1 लिटरची बाटली वापरायची तुम्हाला. तुमचा 15 लिटरचा पंप आहे तर त्याच्याप्रमाणे 70-80च्या आसपास तुम्हाला नाही काही ड्रमचे तुमचं हिशोबाने. पण जर तसं असेल तुम्ही 70-80च्या हिशोबाने समजा तुमचा 20 लिटरचा असेल
10 लिटरचं असेल तर तुम्ही हे 70-80 ml त्याच्यात टाकू शकतात. व्हिडिओ पाहून येणारे जे पब्लिक आहे ज्यांना खरेदी करायचं आहे हे प्रोडक्ट असेल किंवा ते प्रोडक्ट असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा नंबर आणि तुमचा ऑफिस ॲड्रेस सांगा. येस, चालेल ना. आमचं ऑफिस जे आहे ते बीडला आहे. दैनिक झुंजार नेता म्हणून आपलं एक प्रेस वर्तमानपत्राचं ऑफिस आहे, त्याच्या बाजूलाच आमचं ऑफिस आहे. आणि तुम्हाला हे सगळे खतं जे आहेत कळ्याला तुम्हाला उपलब्ध होतील. गुरुदत्त कळा आणि किसान क्रांती कळा यांच्याकडे आमचे हे सर्व प्रोडक्ट म्हणजे प्रत्येक तालुक्याला ते प्रोडक्ट मिळून जातील. हां, तुम्हाला त्यांच्याकडे ते प्रोडक्ट अवेलेबल होतील. आमचं ह्या भागात जरा प्रेझेन्स कमी आहे. तुमच्यामार्फत आम्ही इकडे प्रेझेन्स तर वाढूच, परंतु तुम्हाला कळ्यामध्ये आमचे सगळे प्रोडक्ट उपलब्ध होतील. किंवा बाहेरचे येणारे जे शेतकरी असतील की त्यांनाही समजा कोणी जामखेडून नसतील तिथं उपलब्ध असतील, बीडच्या एरियातले असतील त्यांना तिथं भेटतील. ठीक आहे, तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा. ज्यानं 95 85 85 93. ओके, चालेल, थँक्यू. नमस्कार, मी अनिकेत. शेती एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत कृषी प्रदर्शन 2026 आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे. आणि इथे एक आपण स्टॉल बघितला आहे जो कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत लागलेला आहे. तर आपण ह्या स्टॉलवरती नेमकं काय आहे याच्याबद्दल या दादांना माहिती विचारूया. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर स्वामीनाथन कृषी प्रदर्शन वर्ष 3 या ठिकाणी कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी आष्टी या ठिकाणी आमचा स्टॉल असतो दरवर्षी. तर यामध्ये आष्टी तालुक्यातील हा आवर्षण प्रवणग्रस्तमध्ये भागामध्ये येतो. तरी पण आपण शेतकऱ्यांसाठी हे आपण प्रोडक्ट शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. संत्रा असेल, टरबूज असेल, केळी आहे, चिंच आहे, करेला आहे, आणखीन गहू आहे. तर आपण यांना शेतकऱ्यांना आष्टी तालुक्यातील शासनाच्या विविध योजना असतील, यांत्रिकीकरण असेल किंवा ठिबक असेल, तुषार असेल, ह्या योजनेचा लाभ यामध्ये देतो. आवर्षण प्रवणग्रस्त भागामध्ये जरी येत असले तरी आपण त्यांना त्या योजनेतून लाभ दिल्यामुळं शेतकरी अशा प्रकारचे उत्पन्न घेत आहेत. हे पाहतो आपण गेल्या 3 वर्षापासून शिरापूर, आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी आहेत दत्तू राजाराम जिवे हे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहे. जेणेकरून ते आपल्याकडे म्हणजे हे स्ट्रॉबेरी जे इथं ठेवलेली आहे तुम्ही, हो, हे एका आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी 3 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न ते घेत आहेत या ठिकाणी. अच्छा. आणि हे जे बाकीचे ही पदार्थ हे सर्व हे आपण मानलेले आहे ते आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे आहे. आणि हे शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करून आष्टी तालुक्यातील कृषी कार्यालयामार्फत त्यांना मार्गदर्शन, योजना असतील त्याचा लाभ देऊन हे प्रोडक्ट त्यांनी बनवलेले आहेत शेतामध्ये. त्या प्रदर्शनासाठी मांडलेले आहेत. जेणेकरून येणारे जे शेतकरी आहेत ते आपण आपल्याच तालुक्यातील शेतकरी कशा प्रकारचे हे उत्पन्न घेऊ शकतात त्यांना प्रेरणा भेटण्यासाठी हा स्टॉल लावलेला असतो दरवर्षी. ओके. यामध्ये आपण आणखी पाहू शकतो कांद्याचं पीक आहे, हे कांद्याची साईज असेल, हे पपईचे पीक आहे, हे स्ट्रॉबेरी आहे. पुन्हा एकदा आपण ही मिरची पाहू शकता, 2 प्रकारची, एक लाल प्रकारची मिरची, एक पिवळी प्रकारची मिरचीचं उत्पन्न या ठिकाणी घेतलेलं आहे. हे जेवढे काही प्रोडक्ट दिसतात आपल्याला हे आपल्या आष्टी तालुक्यामध्ये, आष्टी तालुक्यातील सर्व आहेत आणि सर्व शेतकऱ्यांची आपण तिथे त्यांना माहिती पण आहे की जेणेकरून येणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती मिळेल की हे शेतकऱ्यांचा नंबर असेल, आपल्याच तालुक्यातील शेतकरी आहेत, जेणेकरून त्यांनी हे पिकवलेलं आहे. आपल्याला त्याचा कसा फायदा होईल, जेणेकरून आपण त्यांच्या त्या फील्डवर जाऊन आपण त्यांच्यासोबत मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतामध्ये पण असा प्रकारचे प्रयोग आपण करू शकतो. आणि हे ॲपलचे पण आपण पाहू शकता, सोलापूरवाडी, आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे ॲपलची एक शेतीचा प्रयोग केलेला आहे. छान प्रकारे असं उत्पन्न आलेलं आहे. यामध्ये गुलाबाचे पीक शेती असेल किंवा जरबेरा असेल, या विविध प्रकारचे आपण शेतकऱ्यांना कृषी योजना असतील त्या योजनेतून लाभ देऊन हे प्रकारचे आपण त्यांच्याकडून असे द्राक्ष असतील. सर, हे जे पीक घेतलेलं आहे या दाखव साईडला, हे पॉली हाऊस मध्ये घेतलेलं आहे. हो, पॉली हाऊस मधील आहे सर. हे पॉली हाऊस मध्ये आहे. हे सगळे पीक पॉली हाऊस मध्ये घेतलेले आहेत. सर्व पिकं नाही. आपण ही मिरची जेणेकरून आपण पॉली हाऊस मध्ये त्याचं उत्पन्न येतं चांगल्या प्रकारे, त्यामुळे हे पॉली हाऊस मधील आहेत. हे सगळे ओपन फील्ड मधले आहेत बाकीचे. म्हणजे हे जेवढा काही उपक्रम राबवलेला आहे ह्यो कृषी विभाग, तालुका कृषी विभाग आष्टी तालुका कृषी अधिकारी ऑफिस आष्टी अंतर्गत जेवढी शेतकरी असेल. बरं, आता शेतकऱ्यानं हे तुमच्याकडून तुमच्या मार्गदर्शनांतर्गत जेवढे काही पिकं पिकवली, हे जे फळं पिकवलेले असतात, मग त्याचे विक्रीचा काय? विक्रीचं पण मार्केट जवळच आहे इथं किंवा त्याच्यासाठी तुम्ही सहाय्य करताय का? मध्यस्थी करताय का? 100% मार्गदर्शन असतं आमचं तालुका कृषी ऑफिसच्या शेतकऱ्यांना. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं. फॉर्टिनेट हा प्रॉडक्ट आहे शासनाचा, त्यामार्फत पण त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं
का द्राक्षासारखा बेदाण्यासाठी हे उपलब्ध जात आहे. माणिक चमन म्हणून जात याचा प्रयोग केलेला आहे. भालेरावांनी पुंडी येथे गावे धानोऱ्याजवळ पुंडी म्हणून गावी त्या द्राक्षाच्या शेतीसाठी माणिक चमन ही जात द्राक्षाच्या बेदाणे जो बनवतो त्यासाठी प्रसिद्ध जात आहे. बरं, मग आता मला सांगा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही लोक बघतील त्यांना जर तुमच्या अंतर्गत हा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय माहिती द्याल किंवा संपर्क कसा साधायचा? ते आमच्या तालुका कृषी ऑफिसशी त्यांनी संपर्क साधावा किंवा ते जे शेतकरी इथं पाण्यासाठी येतील त्यांना सर्वांना इथं माहिती उपलब्ध करून दिली आहे शेतकऱ्यांची, ते जेणेकरून त्या शेतावर जाऊन त्यांना पण ती माहिती उपलब्ध होऊ शकते. आणि याच्यासाठी काही विशेष वेबसाईट किंवा नंबर शेतकऱ्यांचे नंबर आहेत. आपण तुमच्या ऑफिसची जर साधा आमच्या ऑफिस कृषी ऑफिसचा नंबर आहे किंवा सर्वांना माहिती कृषी ऑफिस जळगाव या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी ऑफिस आहे. तिथे येऊन संपर्क करून ते सर्व माहिती घेऊ शकतात. ते ठीक आहे, तिथे येऊन माहिती घेऊ शकता किंवा हे जे प्रोडक्ट हे जे उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत त्यांचे नंबर पण आहेत, सर्वांचे नंबरही इथं आहेत, त्यांच्याशीही ते संपर्क साधू शकतो. बरोबर? येस. आणि या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना की महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी महाविस्तार या ॲप शेतकरी डिजिटल ॲप आणलेला आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन असन, खत व्यवस्थापन असन, कीडरोग व्यवस्थापन असन, त्याच्या माध्यमातून शेतकरी ते त्या ॲपच्याद्वारे माहिती घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढ कशी करू शकतात हे सर्व उपलब्ध आहेत. आणखी व्हिडिओ आहेत, नवीन प्रयोग केलेले शेतकऱ्यांचे व्हिडिओ पण त्यावर उपलब्ध आहेत. येस. ॲपचं नाव काय म्हणले? महाविस्तार या ॲप शेतकरी डिजिटल महाविस्तार ॲप महाराष्ट्र शासनाचं. ठीक, ओके, धन्यवाद, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. येथे तर या बाजूला आपण एक स्टॉल पाहिलेला आहे. तर सौरचा कॅमेरा आहे का सर? सोलर कॅमेरा आहे. तर या कॅमेऱ्याबद्दल आपण माहिती घेऊ सरांकडून. दादा नमस्कार. नमस्ते. ठीक आहे, पकडा हातामध्ये. याच्याबद्दल माहिती द्या शेतकरी हा बांधवांना. कॅमेरा पूर्ण सोलरवर चालतो, लाईटची काही गरज नाही आहे. याच्यामध्ये 3 लेन्स येतात, 1, 2, 3. हा 360 फिरतो, हा एक साईडला राहतो आणि हा डावीकडं एक उजवीकडे आणि हा 360 फिरतो कॅमेरा. आणि त्याच्यासोबत सोलर प्लेट येते. हा कॅमेरा बसतो 8,000 रुपयाला विथ मेमरी कार्ड आपण देतो शेतकऱ्यांसाठी खास ऑफरमध्ये. मेमरी कार्ड किती GB? 100 GBचं मेमरी कार्ड आपण त्यासोबत फ्री देतो. असं मार्केटमध्ये रेग्युलर प्राईस आहे त्याची 9,000 9,500 रुपयाला विकला जातो. फक्त कॅमेऱ्याची किंमत तेवढी आहे. आपण कृषी प्रदर्शनानिमित्त शेती रिलेटेड आहे म्हणून आपण तो सवलतीच्या किमतीमध्ये देत आहोत. आणि नाईट विजन आहे का? रात्रभर चालतो, 24 तास कॅमेरा चालतो, लाईटची गरज नाही. दिवसा सोलर प्लेटवर चालेल आणि प्लस बॅटरी चार्जिंग होईल. रात्रभर त्या बॅटरीवर कॅमेरा चालतो. रेंज कितीच आहे? साधारणतः 70 ते 80 फुटापर्यंत एरिया कव्हर करतो हा चांगला. 70 ते 80 फुटापर्यंत. येस. ओके. आणि मग याची जी बॅटरी असेल त्याला गॅरंटी वॉरंटी? पूर्ण सेटअपला 1 वर्षाची वॉरंटी मिळते याला. प्लेटला आणि कॅमेराला काही अडचण येत नाही. शक्यतो अडचण कधी येते, लाईटवर जर इक्विपमेंट चालत असतील, वस्तू चालत असतील तर व्होल्टेजनं प्रॉब्लेम येऊ शकतात. याला चार्जिंग सोलरनंच होते त्यामुळे लाईटवरचा काही असा प्रादुर्भाव पडत नाही, त्याचा अडचण येत नाही. आणि हा बाजूचा आहे तो पण कॅप्चर करू शकतो. हो, रात्रभर 24 तास कॅमेरा चालतो. प्लस मोशन डिटेक्शन आहे, हालचाल झाली तर कॅमेरा त्या डिरेक्शननं फिरवला जातो. हा दुसरा कॅमेरा आहे. याच्यामध्ये विथ स्ट्रीट लॅम्प आहे, लाईट लागते सेन्सरवर, अंधार पडला की ऑटोमॅटिक लाईट चालू होते. सेम कॅमेरा आहे, फक्त याला ॲड ऑन लाईट दिलेली लाईट आहे. आणि सोलर पॅनल याचा मोठा आहे. ओके. कॅमेरा सेम आहे? कॅमेरा सेम आहे. ऑफरमध्ये आपण हा 11,000 रुपयाला कॅमेरा देतो विथ मेमरी कार्ड फ्री. बाकीच्या सगळ्या सर्व्हिस सेम? सेम. ओके, चालतं. तर मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी तुम्हाला पाहतील त्यांना जर घेण्याची किंवा तुमच्या संपर्क साधण्याची इच्छा झाली तर तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि तुमचं ऑफिसचं पत्ता सांगून द्या. आपलं गणेश एंटरप्राइजेस म्हणून दुकान आहे, पंडित शाळेसमोर, नगरबीड रोड, आष्टी. गणेश एंटरप्राइजेस JK टेलरच्या खाली आपलं दुकान आहे, गणेश एंटरप्राइजेस नावानं. ओके. आणि कॅमेरा शेतकऱ्यांसाठी ऑफरमध्ये मिळून जातात, कधी आले तरी काय अडचण नाही. तुमचा नंबर सांगा. आमचा नंबर आहे 8459 250005. थँक्यू. एक स्टॉल लागलेला आहे शिवराज एंटरप्राइजेस. तर या दादा कशा संबंधित स्टॉल आहे आपला? आपले रूपटॉप घरावरचं सोलर लाईट बिलाविषयी बघा आणि याच्याबद्दल माहिती द्या आपल्याला. तर आपलं रूपटॉप घरावरचं सोलर आहे, जे काय आपलं लाईट बिल येतं ते आपलं 25 वर्षासाठी शून्य होऊन जातं. आपण आष्टी तालुक्यामध्ये तर
टाटाचे अधिकृत काम करतो सोलरचं. आपल्याकडं पॉलिगॅपचं इन्व्हर्टर टाकतो आपण, आदानीचे पॅनल, महिंद्राचे पॅनल, टाटाचे पॅनल, आपले वारीचे पॅनल, सगळे आपण कंपनीचे काम करतो. आणि याची साईज काय असणार आहे? साईज नाही, 6 पॅनल समोर असा सर. हा त्याचा साचा आहे. बरं, त्याच्यासाठी खर्च किती येणार आहे? एक 3 किलोवॅटला 2 लाख रुपये लागतात. हां, 1,90,000 रुपये, त्यातले 78,000 रुपये सरकार अनुदान माघार देतं. म्हणजे 1,80,000 रुपये तुम्हाला एक सरासरी खर्च पडतो. 1,20,000 रुपये खर्च पडतो सरासरी. 1,20,000 रुपये खर्च आहे. हो. आणि तेवढे 1,20,000 रुपये जर एकदा खर्च केला त्याच्यानंतर 25 वर्ष काहीच पाहायची गरज नाही. हो, म्हणजे म्हणजे 25 वर्षाची गॅरंटी आहे म्हणते का? हो, तसं म्हणजे 30 वर्ष चालतं, पण ते 25 वर्षासाठी आपण कंपनीमध्ये 25 वर्षापर्यंत तुम्ही गॅरंटी द्या. अच्छा, गॅरंटी म्हणजे पीस टू पीस रिप्लेस? हो. आता हा जर पीसला काय झालं 25 वर्षामध्ये, तर हा रिटर्न होणार पीस आणि तुम्हाला याच्याकडे दुसरा येणार. आता दुसरी गोष्ट अशी, जर काय डॅमेज झाला किंवा चोरी बिरी गेला तर? नाही, मग ते चोरीचं नाही सर शक्यतो होतं आपल्या घरावरती रूफटॉप घरावरती असल्यामुळे. पण जर डॅमेज काय झाला, टेक्निकल इश्यू असेल काहीतरी पूर्ण? हो, रिप्लेस होतो तो. रिप्लेस होऊन हो, 100%. ठीक आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक बघून तुमच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासाठी तुमचा नंबर आणि पुन्हा एकदा ॲड्रेस सांगा. तर आपलं आष्टी नगर बीड रोडला आष्टी दोंडी कॉम्प्लेक्समध्ये 208 नंबर गाव आहे, शिवराज एंटरप्राइजेस. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9763 27 22 22 आणि 91 72 77 26 22. ओके, थँक्यू.